बरेच जण म्हणतात बहीण नको, कोणाला म्हणतात बहीण चांगल्या नसते, बहिणी अशा असतात, नंदा अशा असतात, नंदा तशा असतात. बरेच असे व्हिडिओ येत राहतात सोशल मीडियावर. तो आपापला अनुभव असतो, आपल्या शी घडलेल्या गोष्टीवर बरेच जण बोलतात. पण मी सांगते तुम्हाला, मी जेव्हाही गावाला जाते, अमरावतीला जाते, माझी नणद असते, 2 नणंद आहे माझ्या अमरावतीला. असं माहीत जरी पडलं ना मी येत आहे किंवा हे येत आहे, मी नाही आली तरी हे जरी येत असले आणि हे 10-15 मिनटासाठी किंवा 1 घंट्यासाठी सुद्धा जेव्हा ते त्यांच्या घरी जातात ना, तर माझी नणद त्यांना जे पदार्थ आवडते ते तयार करून ठेवते, ते टिफिनमध्ये देते. मी फ्लॅटमध्ये राहते, तिथं जागा नाही राहत काही वाळण टाकायला, तर मला कुरड्या, पापड्या, वड्या मुंगाच्या, असे पदार्थ, कळण्याच्या वड्या, एक नाही तर माझ्या सगळ्या नंदाच तशा आहेत सगळ्या. तर त्याच्यामुळं म्हणून मी म्हणतो, माझ्या चांगली सासू भेटली म्हणून चांगल्या नंदा भेटल्या मला. आणि यांच्यासाठी ड्रायफ्रूटचे लाडू पाठवले, कारण का यांचा ॲक्सिडेंट झाला होता 2-3, तुम्हाला माहीत आहे यांचा ॲक्सिडेंट झाला होता 2 महिन्याआधी. तर त्यांना ते हाडं मजबूत करण्यासाठी, तर त्यांना माहीत होती, त्यांनी करून ठेवले होते. योगायोग असं का त्यांनी केले होते. त्यांनी त्यांच्यासाठी लोणचं वेळेवर केलं रात्री, लाडू, खडी चटणी, गोड मुरब्बा, या सगळ्या गोष्टी त्यांनी तयार करून वेळेवर यांच्यासाठी दिल्या. तर असं असते बहिणीचं प्रेम. बहिणीचं प्रेम भेटायला खूप नशीब पाहिजे. मी पण माझ्या बहिणीकडे जेव्हाही जाते ना, तिला माहीत आहे मला तिथलं कुकीज आवडते, अमरावतीचं कुकीज खूप छान राहतं, पालेकरचं बेकरीचं. तर तिचे मिस्टर, ती, जेव्हाही मी जाते अमरावतीला, ती कुकीज घेऊन ठेवते. ताई येणार आहे बा आता तिच्यासोबत पार्सल पाठवायसाठी, तर ती कुकीज, हे बघा हे कुकीज, तिला माहिती आहे मला आवडते हे खायला, माझ्या मुलांना आवडते, ते घेऊन ठेवते. बहीण बहीणच असते, बहिणीची जागा. आईनंतर असं म्हणतात ना, की आईनंतर जर जागा कोणी घेऊ शकत असेल तर ती म्हणजे बहीण. म्हणून बहीण पाहिजे.